नमस्कार, मी तुमची मैत्रीण. कसे आहात तुम्ही सर्व? मला खात्री आहे की तुम्ही मजेत असाल आणि जीवनाचा आनंद घेत असाल. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय विशेष आणि गूढ विषय घेऊन आले आहे. ही केवळ एक गोष्ट नाही, तर हे सत्य आहे. मी स्वतः गरुड पुराणातील अध्याय 3 वाचला, त्याचा सखोल अभ्यास केला आणि तिथूनच ही माहिती आज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. हे ज्ञान केवळ पौराणिक नाही, तर ते आजही आपल्या विज्ञानाशी आणि दैनंदिन जीवनाशी तंतोतंत जुळतं. हा प्रवास सुरू करण्याआधी जर तुम्हाला असेच सत्य आणि आध्यात्मिक विषय आवडत असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात सध्या प्रलय सुरू आहे की नवसृष्टी. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. डोळे मिटा, कल्पना करा. वेळ नाही, दिशा नाही, प्रकाश नाही, आणि तरीही काहीतरी आहे. गरुड पुराण सांगतं, सुरुवातीला होतं अव्यक्त. हे रिकामं शून्य नव्हतं, तर संभाव्यतेने भरलेलं मौन होतं. आजचं उदाहरण, जसं एखादं बीज असतं, बाहेरून अगदी शांत, पण आत एक विशाल वटवृक्ष देडलेला असतो. किंवा जसा तुमचा मोबाईल फोन स्विच ऑफ असताना त्यात हजारो ॲप्स आणि डेटा असतो, पण तो दिसत नाही. तेच आहे अव्यक्त. अव्यक्तातून निर्माण झाला एक सूक्ष्म स्पंदन. तो आवाज नव्हता, तो प्रकाश नव्हता, ते ऊर्जेचं पहिलं कंपन होतं. त्यातून जन्मलं महत्तत्व, म्हणजेच वैश्विक बुद्धी. विश्वाला स्वतःची जाणीव झाली. जसं एखाद्या स्टार्टअपची आयडिया आधी डोक्यात चमकते, तशी ही विश्वाची पहिली कल्पना होती. त्यातून मन आणि पंचमहाभूत तयार झाली: आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. अव्यक्तातून प्रकट झालं हिरण्यगर्भ, एक तेजस्वी सुवर्ण अंड. यात देव, असुर, मनुष्य, काळ सगळं दडलेलं होतं. अशी होती आपल्या जन्माची सुरुवात, आपल्या ब्रह्मांडाची सुरुवात. विचार करा, एका मेमरी कार्डमध्ये, SD कार्डमध्ये जसे हजारो चित्रपट आणि गाणी एका लहानशा चिपमध्ये दडलेली असतात, तसंच हे हिरण्यगर्भ होतं. जेव्हा हे अंड फुटलं, तेव्हा सृष्टी विस्तारायला लागली. आजच्या विज्ञानाला, ज्याला बिग बँग थिओरी म्हणतात, त्याचा उल्लेख आपल्या पुराणात हजारो वर्षांपूर्वीच केला गेला आहे. निर्माण, पालन आणि संहार या तीनही प्रक्रिया ब्रह्माजी, विष्णूजी आणि महादेव यांच्याद्वारे केल्या जातात. ब्रह्माजी निर्मिती करतात, विष्णूजी त्याचं संरक्षण करतात आणि शिवजी त्याचा संहार करतात. हे तीन वेगळे देव नसून एकाच प्रक्रियेच्या तीन अवस्था आहेत. लक्ष देऊ नये का? आणि तुम्हाला माहीत आहे का, आपल्या आयुष्यात सुद्धा हेच आहे. हे तीनही देव आपल्यातच आहेत. आता कसे ते तुम्हाला सांगते. तुमच्या आयुष्यातही हेच घडतं. जेव्हा तुम्ही एखादं नवं काम सुरू करता, तेव्हा तुम्ही ब्रह्मा असता. जेव्हा तुम्ही कुटुंबाची जबाबदारी पेलता, तेव्हा तुम्ही विष्णू असता. आणि जेव्हा तुम्ही जुन्या, वाईट सवयी सोडून देता, तेव्हा तुम्ही शिव असता. सृष्टीच्या मागे 3 शक्ती आहेत. 1. सत्व, स्पष्टता आणि शांती. 2. रज, गती आणि इच्छा. 3. तम, जडत्व आणि आळस. आजची परिस्थिती, आपण आज रजगुणाने ग्रासलेलो आहोत. सततची धावपळ, ट्रॅफिक, कामाचा ताण, आणि जेव्हा आपण थकून मोबाईल घेतो, तेव्हा आपण तमगुणात जातो. तासनतास रील स्क्रोल करत सुन्न बसणं म्हणजे तम आहे. यात सत्व म्हणजे मनाची शांतता पूर्णपणे हरवली आहे. गरुड पुराणानुसार देव आणि असुर कुठल्या दुसऱ्या ग्रहावर राहत नाहीत, ते तुमच्या निर्णयात राहतात. जेव्हा तुम्ही कुणाची मदत करता किंवा शिस्त पाळता, तेव्हा तुमच्यातील देव जागा होतो. पण जेव्हा तुम्ही अहंकार दाखवता, मत्सर करता किंवा रात्री उशिरापर्यंत निरर्थक वेळ घालवता, तेव्हा तुमच्यातील असुर प्रबळ होतो. हा संघर्ष रोज तुमच्या आत चालू आहे, सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनपासून ते तुमच्या ध्येयापर्यंत. प्रलय म्हणजे शेवट नाही, तो चक्राचा एक भाग आहे. तुमची नोकरी जाणं, नातं तुटणं किंवा एखादा मोठा पराभव होणं हा तुमच्या आयुष्यातील एक छोटा प्रलय असतो. आपण म्हणतो सगळं संपलं, पण गरुड पुराण म्हणतं नव्या सृष्टीची हीच तर वेळ आहे. जुनं नष्ट झाल्याशिवाय नवीन अंकुर फुटू शकत नाही. तर मित्रांनो, गरुड पुराणातील अध्याय 3 आपल्याला हेच शिकवतं की सृष्टी बाहेर जितकी आहे, तितकीच ती तुमच्या आत आहे. तुम्ही स्वतःला रोज कसं निर्माण करता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला ही गरुड पुराणातील माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. जर तुम्हाला या कथेचा पुढचा भाग हवा असेल तर तसंही सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, अंधारापूर्वी फक्त मौन होतं आणि त्या मौनातूनच तुमचं सामर्थ्य जन्माला येतं. धन्यवाद.